आज मी करणार आहे सांडग्यांची भाजी. त्यासाठी आहे ना, हे बघा सांडगे घेतलेले आहेत आणि हे सांडगे आहेत ना आपण आता फ्राय करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला हे बघा इतके घेतलेले आहेत, साधारण वाटीभर, आणि ते आता मी फ्राय करून घेते. तेल तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सांडगे तेल एकदम कडकडीत तापवून घेतलं होतं आणि आता आहे ना मध्यम आचेवर सांडगे मी पूर्णपणे फ्राय करून घेतले. लगेच काढून घ्यायचे आहेत. बघा आता रंग आल्यावर आहे ना लगेच काढून घ्यायचे आहेत. आता ना या भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही करून घेऊया. इतकं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता मी हे जे फ्राय केलेले सांडगे आहेत ते घालून घेत आहे. त्याच्यामुळे ते मस्तपैकी असे ना सॉफ्ट होते आपली ग्रेव्ही होईपर्यंत. ग्रेव्ही करण्यासाठी बघा मी एक कांदा घेतलेला आहे कापून मध्यम आकाराचा, टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा, 3 मिरच्या अशा तोडून घातलेल्या आहेत, बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे. लसणाच्या मी 3 ते 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत फक्त, आणि काजू घेतलेले आहेत. काजू बघा 6 घेतलेले आहेत. थोडंसं तेल घालत आहे. सर्व असं गुलाबी होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, काजू जे काय आपण सर्व घातलेलं आहे त्याचा बघू शकता तुम्ही रंग पण बदललेला आहे आणि ते सर्व सॉफ्टसुद्धा झालेलं आहे. या सर्वचे आता मिक्सरमध्ये पाणी न घालता ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आता हे सर्व थंड झाल्यावर आहे ना याची ग्रेव्ही करून घ्यायची. ग्रेव्ही बघा आता किती मस्त झालेली आहे. आता आपण आपले सांडगे सुद्धा बऱ्यापैकी भिजलेले आहेत. आता भाजीला आपण फोडणी देऊया. तेल तापल्यावर आहे ना राई जिरा तडतडल्यावर त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे थोडासा. ही जी ग्रेव्ही केलेली आहे आपण लाल सगळं घालायचं. तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही मस्त परतून घ्यायची आहे. तेल सुटल्यावर ग्रेव्हीमध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि 2 चमचे आगरी लाल तिखट मसाला घातला. आता तो पण मस्त परतून घ्यायचा आहे. आणि हे बघा ज्यामध्ये ग्रेव्ही केलेली होती त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि तो सर्व पाणी मी यामध्ये टाकत आहे. बघा या ग्रेव्हीमध्ये आहे ना तुम्ही काही घालू शकता. पनीर घालू शकता फ्राय करून, किंवा सोया चंक्स असतात ते सुद्धा घालू शकता तुम्ही. मंचुरियन करून घालू शकता कोबीचे, मस्त होईल एकदम. ग्रेव्हीला तेल सुटल्यावर आपण जे पाण्यात बुडवून ठेवलेले जे फ्राय करून घेतलेले सांडगे आहेत ते सर्व घालायचे आहेत. मी पाण्यासोबतच घालत आहे. पावभाजी मसाला घालत आहे 1 चमचा. चवीनुसार मीठ. मिठाचा अंदाज घेऊन घालायचा आहे. तुम्ही सांडग्यांमध्ये किती मीठ घातलेलं आहे त्याप्रमाणे या भाजीमध्ये मीठ घालायचं आहे, तर मग खारट होऊ शकते भाजी. टेस्ट करून तुम्ही परत सुद्धा कमी झाल्यावर घालू शकता, पण जास्त घालायचं नाही. कोथिंबीर घालायची आणि सर्व ना मिक्स करून घ्यायचं आहे.
2 ते 3 मिनटं मस्तपैकी वाफवून घेतली मी झाकण देऊन. बघू शकता मस्तपैकी खाण्यासाठी भाजी आता तयार झालेली आहे. आणि हे बघा आजचं जेवण, ज्यामध्ये आहे पिठलं भात, सांडग्यांची भाजी, कांद्याची वडी आणि शेव. आजची भाजीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.